सो वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल इझी नर्सिंग स्टडी. तर आज आपण सायकोलॉजीचा फर्स्ट टॉपिक बघणार आहोत, जो GNM फर्स्ट इयर आणि BSc फर्स्ट सेमिस्टरसाठी आहे. तर इंट्रोडक्शन. सायकोलॉजी इज ॲन ऑफस्प्रिंग सब्जेक्ट ऑफ फिलॉसॉफी. म्हणजेच सायकोलॉजी हा जो सब्जेक्ट आहे तो फिलॉसॉफी सब्जेक्टपासून डिराईव्ह केलेला आहे किंवा घेतलेला आहे. सो द नेक्स्ट इंट्रोडक्शन इज सायकोलॉजी इज ॲन ग्रीक वर्ड. तर सायकोलॉजी हा जो वर्ड आहे हा दोन वर्डपासून बनलेला आहे, जो ग्रीक आहे, सायकी अँड लोगस. तर सायकी म्हणजेच सोल अँड लोगस म्हणजे स्टडी. सो लेटर विलियम जेम्स यूज्ड द टर्म माइंड विच रिप्लेस्ड द सोल. तर नंतर विलियम जेम्स यांनी जे सोल शब्द वापरलेला आहे तो रिप्लेस केला कशासोबत, तर माइंडसोबत. असे बऱ्याच सायंटिस्टने वेगवेगळे आपल्या त्यांचं ओपिनियन दिलेलं आहे सायकोलॉजीच्या मिनिंगसोबत. सो अगेन लेटर द फिजिओलॉजी सायंटिस्ट चेंज्ड द कॉन्शियसनेस ऑर बिहेवियर. अजून एक सायंटिस्ट होते तर विल्हेल्म वुंड यांनी परत चेंज केलं बिहेवियर. Again later the psychology scientist changed it to the consciousness or behavior. तर परत अजून एका सायंटिस्टने, यांचं नाव होतं विल्हेल्म वुंड, यांनी परत हे जे सोल आहे किंवा माइंड आहे हे रिप्लेस केलं कशासोबत, तर कॉन्शियसनेस ऑर बिहेवियर. तर सो फायनल डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी इज अन स्टडी ऑफ कॉन्शियसनेस ऑर बिहेवियर ऑफ ॲन ह्युमन. आता आपण बघूयात इव्हॅल्युएशन ऑफ मिनिंग ऑफ सायकोलॉजी. इव्हॅल्युएशन ऑफ मिनिंग म्हणजे काय, तर सायकोलॉजीचे मिनिंग बरेच सायंटिस्टने वेगवेगळे मिनिंग सांगितलेले आहेत. तर यामध्ये इव्हॅल्युएशन कसं झालेलं आहे, तर सगळ्यात फर्स्ट ह्याच्यामध्ये सांगितलं की सायकोलॉजी इज अन स्टडी ऑफ सोल. सो द नेक्स्ट नंतर एका वैज्ञानिकाने किंवा शास्त्रज्ञाने सांगितलं की इट इज अन स्टडी ऑफ माइंड. सो नेक्स्ट याचं परत मॉडिफिकेशन झालं आणि आपण डिफाईन केलं की सायकोलॉजी इज अन स्टडी ऑफ कॉन्शियस एक्सपिरियन्स. आणि जो फायनल रिझल्ट आहे जो विल्हेल्म वुंड यांनी सांगितलेला आहे, सायकोलॉजी इज अन स्टडी ऑफ बिहेवियर. आता आपण बघूयात मिनिंग ऑफ बिहेवियर. तर जशी सायकोलॉजी डेफिनेशन आहे इट इज अन स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर. तर आपण बघूया आता मिनिंग ऑफ बिहेवियर म्हणजे काय असतात. तर इट इन्क्ल्यूड्स 3 काइंड्स ऑफ मॅनिफेस्टेशन ऑर ॲक्टिव्हिटी. म्हणजेच बिहेवियरमध्ये 3 प्रकारची मेजर ॲक्टिव्हिटीज असतात किंवा त्याचे क्लासिफिकेशन 3 मेजर कॅटेगरीजमध्ये केलेलं आहे. तर पहिली कॅटेगरी आहे मोटर ऑर कोनेटिव्ह. तर मोटर ऑर कोनेटिव्ह म्हणजेच काय, ज्या ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये आपले जॉईंट्स किंवा मसल्स इन्वॉल्व असतात याला आपण मोटर आणि कोनेटिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणतो आहे. म्हणजेच काय, वॉकिंग, स्विमिंग, डान्सिंग. तर या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत या ॲक्टिव्हिटीमध्ये आपले जे काही मसल्स किंवा आपली ह्युमन बॉडी इन्वॉल्व होत असते याला आपण म्हणतो मोटर ऑर कोनेटिव्ह. नेक्स्ट कॅटेगरी आहे कोग्नेटिव्ह ॲक्टिव्हिटी. सो कोग्नेटिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय, यामध्ये थिंकिंग, रिझनिंग अँड इमेजिनिंग एवढे येतं. तर कोग्नेटिव्ह म्हणजेच काय, ही एक मेंटल ॲबिलिटी असते. आपण आधी काय बघितलं तर मोटर ॲक्टिव्हिटी. मोटर ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, जेवढं फिजिकल ॲक्टिव्हिटी आपली होत असते ते मोटरमध्ये, आणि कोग्नेटिव्ह म्हणजेच मेंटल ॲबिलिटी. तर यामध्ये येतात थिंकिंग, रिझनिंग अँड इमॅजिनिंग. तर नेक्स्ट मेजर कॅटेगरी आहे अफेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. सो द अफेक्टिव्ह म्हणजेच काय, तर सगळ्या इमोशनल ॲक्टिव्हिटीज यामध्ये येतात. म्हणजेच फिलिंग ऑफ हॅपीनेस, सॅड, अँग्री, जेलसी एक्सेट्रा. तर या अफेक्टिव्ह मॅनर्सच आपण इमोशनल ॲक्टिव्हिटी म्हणू शकतो आहे. बघूया डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी. सो सायकोलॉजी इज द सायन्स अँड स्टडी ऑफ ह्युमन अँड ॲनिमल बिहेवियर. So our next definition is psychology is the science which aims us give us better understanding and control of the behavior of the organism as a whole. तर सायकोलॉजी काय आहे, एक प्रकारचं सायन्स आहे जे आपल्याला अंडरस्टँडिंग करून देतं कशाचं, तर आपल्या बिहेवियरचं. नेक्स्ट डेफिनेशन इज सायकोलॉजी इज द सायन्स वेअर ॲन इंडिव्हिज्युअल ऑर ॲटलिस्ट प्रॅक्टिशनर कॅन फाइंड द कॉज ऑफ अल्टर्ड ॲबनॉर्मल बिहेवियर बाय यूजिंग सायंटिफिक मेथड्स. म्हणजेच
सायकोलॉजीच्या माध्यमातून आपण एक ॲबनॉर्मल इंडिव्हिज्युअलचा बिहेवियर प्रेडिक्ट करू शकतो, कशात सायंटिफिक मेथड्सचा वापर करून. सो या 3 डेफिनेशन्स आहेत सायकोलॉजीच्या. सो द फर्स्ट डेफिनेशन इज सायकोलॉजी इज द सायन्स अँड स्टडी ऑफ ह्युमन अँड ॲनिमल बिहेवियर. सो नेक्स्ट डेफिनेशन इज psychology is the science which aims to give us better understanding and control of the behavior of the organism as a whole. So third definition is psychology is the science where an individual or at least practitioner can find the cause of altered or abnormal behavior by using scientific methods. तर नेक्स्ट आपण बघूयात नेचर ऑफ सायकोलॉजी. नेचर म्हणजेच काय, तर स्वरूप. सायकोलॉजीचं स्वरूप काय आहे, तर इट युजेस सायंटिफिक मेथड्स. तर पहिलं नेचर आहे की इट युजेस द सायंटिफिक मेथड्स. नेक्स्ट सायकोलॉजी इज ॲन फॅक्च्युअल. फॅक्च्युअल म्हणजेच काय, जे काही फॅक्ट्स असतील तर त्याच्यावर आपण सायकोलॉजीच्या माध्यमातून अभ्यास करू शकतो. सो नेक्स्ट नेचर इज द लॉज ऑफ सायकोलॉजी आर युनिव्हर्सल. लॉज ऑफ सायकोलॉजी आर युनिव्हर्सल म्हणजेच काय, जे काही सायंटिफिक मेथड्स आपण वापरणार आहोत याचे जे काही नियम्स आणि अटी आहेत या युनिव्हर्सल आहेत किंवा जागतिक पातळीवर मान्य आहेत. So the next nature is the laws of psychology are verifiable. Verifiable म्हणजे काय, आपण त्याला क्रॉस व्हेरीफाय करू शकतो. आणि लॉज म्हणजेच काय, तर नियम. नेक्स्ट नेचर इज इट डिस्कवर्स द कॉज इफेक्ट रिलेशनशिप इन ह्युमन बिहेवियर. इट डिस्कवर्स द कॉज इफेक्ट रिलेशनशिप. कॉज इफेक्ट रिलेशनशिप म्हणजेच काय, जर समजा एखादा पेशंट जर डिप्रेशनमधून सफर करत असेल तर डिप्रेशन हा त्याचा इफेक्ट झाला आणि तो डिप्रेशनमध्ये कशामुळे गेलेला आहे हे त्याचं कॉज झालं. तर हेच आपण सायकोलॉजीच्या माध्यमातून प्रूव्ह करू शकतो की कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप. सो आवर नेक्स्ट नेचर इज इट हेल्प्स इन प्रेडिक्शन ऑफ ह्युमन बिहेवियर. इट हेल्प्स इन प्रेडिक्शन ऑफ ह्युमन बिहेवियर. तर आपण सायकोलॉजीचा वापर करून ह्युमन बिहेवियरचं प्रेडिक्शन करू शकतो आहे, म्हणजेच कसा तो ह्युमन वागू शकेल याचा आपण अंदाज लावू शकतो. नेक्स्ट इट हॅव अ वेल ऑर्गनाइज्ड थेरीज. सायकोलॉजी हॅव वेल ऑर्गनाइज्ड थेरीज. तर पहिलं जसं नेचर होतं इट युजेस द सायंटिफिक मेथड्स. तर सायंटिफिक मेथड्सचा वापर करून सायकोलॉजीकडं बऱ्याच वेल ऑर्गनाइज्ड थेरीज आहेत, जशा सायको अनालायटिकल थेरी, सायकोसोशल डेव्हलपमेंट थेरी, मॅस्लो हिरार्की थेरी, असे वेगवेगळे ज्या थेरीज आहेत या वेल ऑर्गनाइज्ड आणि प्रूव्ह केलेले आहेत. सो नेक्स्ट आपण बघणार आहोत स्कोप ऑफ सायकोलॉजी. तर स्कोप ऑफ सायकोलॉजी यामध्ये पहिला स्कोप आहे डिस्क्राइब्स अँड एक्सप्लेन्स द बिहेवियर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय, यात सगळे आले, ह्युमन आले, ॲनिमल आले आणि प्लांट्स आले. तर याचा सायकोलॉजीचा वापर करून आपण सगळ्यांचा बिहेवियर प्रेडिक्ट करू शकतो. सो द नेक्स्ट scope is it describes all type of living activities and experiences like cognitive, affective and cognitive. Cognitive, affective and cognitive म्हणजेच काय, तर जे काही आपण मगाशी बघितलं मिनिंग ऑफ बिहेवियर. बिहेवियरमध्ये 3 मेजर कॅटेगरीज इन्क्लूड करतात, कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह अँड कोग्निटिव्ह. कॉग्निटिव्ह म्हणजेच मोटार आणि अफेक्टिव्ह म्हणजेच इमोशनल ॲक्टिव्हिटीज आणि कोग्निटिव्ह म्हणजेच मेंटल ॲबिलिटीज. तर विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी आपण या तिन्ही टाईपच्या एक्सपिरियन्सेस आपण डिस्क्राईब करू शकतो. सो आवर नेक्स्ट नेचर इज इट एम्प्लॉयज ऑल द लिव्हिंग क्रिएचर्स विथ ऑल इररिस्पेक्टिव्ह स्पेसीज, कास्ट, कलर, एज, सेक्स, क्रिमिनल्स एक्सेट्रा. सायकोलॉजी हे जे माध्यम आहे जो आपण बिहेवियर प्रेडिक्ट करण्यासाठी किंवा डिस्क्राईब करण्यासाठी करतो आहे, हा सगळ्या इररिस्पेक्टिव्ह स्पेसीससाठी आहे किंवा यामध्ये आपण कोणत्याही गोष्टीचा भेदभाव करत नाही, ना कास्टचा, ना कलरचा, ना एजचा, ना जेंडरचा किंवा ना क्रिमिनलचा. सो द नेक्स्ट स्कोप इज इट स्टडीज द बिहेवियर ऑफ ॲनिमल्स, ह्युमन, इन्सेक्ट्स, बर्ड्स अँड प्लांट्स लाईफ. तर जसं आपण पहिला स्कोप बघितलेला आहे इट डिस्क्राइब्स अँड एक्सप्लेन्स द बिहेवियर ऑफ ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. म्हणजे ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समध्ये यात कोण कोण आलं, ॲनिमल्स आले, ह्युमन्स आले, इन्सेक्ट्स आले, बर्ड्स आले आणि प्लांट्स आले. तर या सगळ्यांचा आपण बिहेवियर आणि त्यांचा पॅटर्न डिस्क्राईब करू शकतो. सो आवर नेक्स्ट स्कोप इज इट डिस्क्राइब्स ऑल स्टेट्स अँड स्ट्रक्चर्स ऑफ माइंड. ऑल स्टेट्स अँड स्ट्रक्चर्स ऑफ माइंड म्हणजेच काय,
आपल्या ह्युमन माइंडमध्ये 3 प्रकारचे स्ट्रक्चर्स किंवा स्टेट असतात, म्हणजेच काय, कॉन्शियस, अनकॉन्शियस आणि सबकॉन्शियस. तर विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी आपण तिन्ही स्टेट डिस्क्राईब करू शकतो. सो आवर नेक्स्ट स्कोप इज इट स्टडीज not only human behavior but also human experiences, languages and other forms of communication. तर सायकोलॉजीचा वापर करून आपण फक्त ह्युमन एक्सपिरियन्स किंवा ह्युमन बिहेवियर डिस्क्राईब करून प्लस आपण नॉन वर्बल कम्युनिकेशन पण डिस्क्राईब करू शकतो. तर हे झाले स्कोप ऑफ सायकोलॉजी. नेक्स्ट आपण बघणार आहोत ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी. So the branches of psychology are divided into 2 major categories. So the first category is pure psychology and second category is applied psychology. So pure psychology मध्ये परत सब पॉईंट्स आहेत किंवा सब ब्रांचेस आहेत. तर यामध्ये पहिली ब्रांच आहे जनरल सायकोलॉजी. सो जनरल सायकोलॉजी इट स्टडीज रूल्स अँड प्रिन्सिपल्स अँड थेरीज ऑफ सायकोलॉजी इन रिलेशन टू स्टडी द बिहेवियर. जनरल सायकोलॉजी म्हणजेच काय, हे नॉर्मल पीपल किंवा नॉर्मल जे बिहेवियर असतो याचा स्टडी करतात विथ द रूल्स, प्रिन्सिपल्स अँड थेरीज ऑफ सायकोलॉजी, ज्या की युनिव्हर्सल एक्सेप्टेड आहेत. सो द नेक्स्ट ब्रांच इज ॲबनॉर्मल सायकोलॉजी. सो ॲबनॉर्मल सायकोलॉजी स्टडीज मेंटल डिसऑर्डर्स अँड देअर कॉजेस अँड ट्रीटमेंट्स. सो ॲबनॉर्मल सायकोलॉजी ही जी ब्रांच आहे, या ब्रांचच्या माध्यमातून आपण वेगवेगळे मेंटल डिसऑर्डर्स आणि त्याचे कॉजेस किंवा ट्रीटमेंट डिस्क्राईब करू शकतो. नेक्स्ट सोशल सायकोलॉजी. सोशल सायकोलॉजी म्हणजेच इट डील्स विथ द ग्रुप ऑफ बिहेवियर अँड पब्लिक ओपिनियन्स अँड बिलीव्स. सो जसं डेफिनेशन ऑफ सायकोलॉजी इट स्टडीज द ह्युमन बिहेवियर, सेम पॅटर्नमध्ये सोशल सायकोलॉजी म्हणजेच आपण सोशल सायकोलॉजीमध्ये ग्रुप ऑफ बिहेवियरचा स्टडी करत असतो आणि यामध्येच पब्लिक ओपिनियन्स, बिलीव्स हे सगळं येतं. नेक्स्ट फिजिओलॉजिकल सायकोलॉजी. सो द फिजिओलॉजिकल सायकोलॉजी एक्सप्लेन्स बायोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल बेसिस ऑफ बिहेवियर. बायोलॉजिकल अँड फिजिओलॉजिकल बेसिस म्हणजे काय, जे काही फिजिकल ॲक्टिव्हिटी असतील किंवा जे काही फिजिकल स्ट्रेन असेल त्याचा इफेक्ट आपल्या मेंटल ॲबिलिटीवर किंवा अफेक्टिव्ह मॅनरवर कसा पडतो ह्यालाच म्हणायचं फिजिओलॉजिकल सायकोलॉजी. म्हणजेच काय, जर समजा हंगर लीड्स टू द इरिटेशन. हंगर लीड्स टू इरिटेशन म्हणजेच काय, जेव्हा आपल्याला जास्त भूक लागत असते तेव्हा आपण वाट बघून बघून नंतर आपल्याला चिडचिडापणा चालू होतो. तर हेच आहे फिजिओलॉजिकल सायकोलॉजी. म्हणजेच फिजिओलॉजिकल जे काही बेसिस असतील तर ते मेंटल ॲबिलिटीला किंवा अफेक्टिव्ह मॅनरला अफेक्ट करतात. नेक्स्ट ब्रांच आहे पॅरासायकोलॉजी. सो पॅरासायकोलॉजी डील्स विथ द एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन विच कॉजेस ऑफ रिबर्थ अँड टेलिपॅथी. तर पॅरासायकोलॉजी ही जी ब्रांच आहे ही टेलिपॅथीला डिस्क्राईब करू शकते किंवा एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शनला डिस्क्राईब करू शकते. सो आवर नेक्स्ट मेजर कॅटेगरी ऑर मेजर ब्रांच इज ॲप्लाइड सायकोलॉजी. तर ॲप्लाइड सायकोलॉजीमध्ये सगळ्यात पहिली सब ब्रांच आहे एज्युकेशनल सायकोलॉजी. तर एज्युकेशनल सायकोलॉजी इट ट्रायज टू अप्लाय सायकोलॉजिकल एक्सपेरिमेंट्स, प्रिन्सिपल्स, थेरीज इन एज्युकेशनल सिच्युएशन्स. तर सायकोलॉजीमध्ये वेगवेगळ्या सायंटिस्टनं ज्या काही थेरीज मांडलेल्या आहेत किंवा जे काही सिद्धांत मांडलेले आहेत त्याचा उपयोग आपण एज्युकेशनमध्ये करत असतो, एज्युकेशनल सिच्युएशनमध्ये करत असतो. सो नेक्स्ट सब ब्रांच इज क्लिनिकल सायकोलॉजी. इट डिस्क्राइब्स द कॉजेस ऑफ मेंटल इलनेस, ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ पेशंट अँड सजेस्ट ट्रीटमेंट. तर ही जी क्लिनिकल सायकोलॉजी ब्रांच आहे ही मेंटल इलनेस डिस्क्राईब करते आणि ॲबनॉर्मल बिहेवियर प्रेडिक्ट करण्यासाठी हेल्प करते. सो नेक्स्ट सब ब्रांच इज इंडस्ट्रियल सायकोलॉजी. इंडस्ट्रियल सायकोलॉजी इज रिफर्स टू स्टडी ऑफ ह्युमन बिहेवियर इन रिलेशन टू इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट. सो विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी जे काही इंडस्ट्रियल एन्व्हायरमेंट असेल, आपण एम्प्लॉईज जे असतात त्यांचा मॉरल हाय करण्यासाठी सायकोलॉजीचा वापर करतो. फोर्थ ब्रांच इज अ लीगल सायकोलॉजी. सो लीगल सायकोलॉजी deals with the behavior of a person like clients, criminals and witnesses etc. तर ही जी सायकोलॉजी आहे या माध्यमातून आपण जे काही क्रिमिनल्स असतील, जे काही विटनेस असतील यांचा बिहेवियर प्रिडिक्ट करण्यासाठी आपण याचा वापर करतो.
तर आपली 5th ब्रँच आहे अप्लाइड सायकोलॉजीची, मिलिटरी सायकोलॉजी. सो मिलिटरी सायकोलॉजी इट यूज सायकोलॉजिकल प्रिन्सिपल्स अँड टेक्निक्स इन मिलिटरी टू कीप मॉरल ऑफ सोल्जर्स अँड सिटिझन्स हाय ड्युरिंग वॉर टाईम. तर 6th ब्रांच आहे पॉलिटिकल सायकोलॉजी. So political psychology uses the principles in studying politics and deriving the political grains. तर these are the branches of the psychology which are divided in major 2 categories, pure psychology and applied psychology. In pure psychology there are general psychology, abnormal psychology, social psychology, physiological psychology, parapsychology, developmental psychology, experimental psychology and geopsychology. And in other branch, in applied psychology, educational psychology, clinical psychology, industrial psychology, legal psychology and military psychology and political psychology. So these are the branches of the psychology. So now we will see the most important part of this topic, which is importance of the psychology in nursing or relevance of psychology in nursing. Importance आणि relevance दोन्ही सेमच आहे. तर यामध्ये आपण हे बघणार आहे सायकोलॉजीचा नर्सिंगमध्ये काय उपयोग आहे. तर फर्स्ट रिलेव्हन्स आहे टू अंडरस्टँड हर ओन सेल्फ. हर ओन सेल्फ म्हणजे जे काही नर्स स्टुडंट असेल किंवा नर्सिंग स्टाफ असेल त्याला स्वतःची ओळख करून देण्यासाठी किंवा स्वतःच्या गरजा ओळखण्यासाठी सायकोलॉजीचा वापर करू शकतो आहे. नेक्स्ट टू रिकग्नाइज ॲबनॉर्मल बिहेवियर. आता विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी आपल्याला जेव्हा नॉर्मल बिहेवियर कळेल मगच आपण त्या ॲबनॉर्मल बिहेवियर आणि नॉर्मल बिहेवियरमध्ये डिफरन्शिएट करू शकतो. नेक्स्ट टू अंडरस्टँड द अदर पीपल. अदर पीपल म्हणजे तुम्ही जेव्हा हॉस्पिटल सेटिंगमध्ये किंवा क्लिनिकल सेटिंगमध्ये जेव्हा वेगवेगळ्या बिहेवियर किंवा वेगवेगळ्या पर्सनॅलिटीमध्ये डील करत असताय तेव्हा तिथं अंडरस्टँड करून तुम्ही पेशंटसोबत किंवा पेशंटच्या रिलेटिव्हसोबत किंवा अदर हेल्थ केअर टीम मेंबर्ससोबत डील केलं पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्स आहे टू प्रोव्हाइड क्वालिटी केअर टू द पेशंट. द क्वालिटी केअर टू द पेशंट विथ द हेल्प ऑफ सायकोलॉजी. तुम्हाला जर सगळ्या स्टेट्स माहीत असतील किंवा तुम्हाला वेगवेगळे थेरीज प्रिन्सिपल्स जर सायकोलॉजीच्या माहीत असतील, सायंटिफिक मेथड्स माहीत असतील तर इट डेफिनेटली हेल्प्स इन प्रोव्हाइडिंग क्वालिटी केअर टू द पेशंट. त्याच्यानंतर नेक्स्ट इम्पॉर्टन्स ऑफ सायकोलॉजी इन नर्सिंग आहे टू आयडेंटिफाय नेसेसिटीज ऑफ द क्लायंट रिगार्डिंग चेंजिंग सराउंडिंग. रिगार्डिंग चेंजिंग सराउंडिंग म्हणजेच काय तर प्री ऑपरेटिव्ह आणि इंट्रा ऑपरेटिव्ह आणि पोस्ट ऑपरेटिव्ह या वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये पेशंटच्या नीड्स काय असतील किंवा पेशंटच्या नीड्स वेगवेगळ्या चेंज होत जातात. तर डिपेंडिंग ऑन द नीड्स आपल्याला पेशंटला केअर देता येते. त्याच्यानंतर हेल्प पेशंट टू ॲडजस्ट इन सिच्युएशन. आता पेशंट जेव्हा हॉस्पिटलायझेशनमध्ये आलेला असतो त्याला ड्यू टू द हॉस्पिटलायझेशन पेशंटचा स्लीपिंग पॅटर्न असतो तो डिस्कम्फर्ट किंवा इरेग्युलर झालेला असतो किंवा पेशंटला झोप वगैरे लागत नसते. तर ह्याच्यासाठी आपण ह्याला बॅटल करण्यासाठी पेशंटला ॲडजस्ट करण्यासाठी हेल्प करतो. त्यानंतर टू अंडरस्टँड द पेशंट. टू अंडरस्टँड द पेशंटमध्ये आपण वेगवेगळे सिद्धांत किंवा प्रिन्सिपल्स जे आहेत सायकोलॉजीचे याच्या माध्यमातून आपण पेशंटच्या नीड्स ओळखू शकतो आणि मग त्यांना केअर प्रोव्हाइड करू शकतो. तर आपलं नेक्स्ट इम्पॉर्टन्स किंवा रिलेव्हन्स आहे रिॲडजस्टमेंट. आता रिॲडजस्टमेंट म्हणजे काय तर रिॲडजस्टमेंट म्हणजे आपले जे काही हेल्थ केअर टीम मेंबर्स असतील तर 10 ते 11 हेल्थ केअर टीम मेंबर्स असतात एक हॉस्पिटलमध्ये किंवा एक हेल्थ केअर सेटिंगमध्ये. डॉक्टर्स असतील, फार्मासिस्ट असेल, स्टाफ नर्स असेल, लॅबोरेटरी टेक्निशियन असेल, एक्सरे टेक्निशियन असेल. तर या सगळ्यांसोबत विथ हार्मनी राहावं किंवा विथ हार्मनी राहून त्यांना स्टाफ नर्सला काम करावं लागतं. सो दीज आर द इम्पॉर्टन्स ऑफ सायकोलॉजी इन नर्सिंग और रिलेव्हन्स ऑफ सायकोलॉजी इन नर्सिंग. तर हा कंपल्सरी 5 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो GNMला आणि BScला. तर हा इम्पॉर्टंट आहे. आपण आज इंट्रोडक्शन ऑफ सायकोलॉजी हा टॉपिक बघितलेला आहे. त्यामध्ये इंट्रोडक्शन सायकोलॉजी इज अन ऑफस्प्रिंग सब्जेक्ट ऑफ फिलॉसॉफी आणि सायकोलॉजी हा वर्ड ग्रीक वर्डमधून घेतला आहे किंवा ग्रीक भाषेतून घेतलेला आहे जो 2 वर्ड मिळून तयार झालेला आहे सायकी अँड लोगोस. तर सायकी याचा अर्थ आहे सोल
आणि लोगोस याचा अर्थ आहे स्टडी. त्याच्यानंतर वेगवेगळ्या सायंटिस्टनी वेगवेगळे ओपिनियन दिलेले आहेत सायकोलॉजीबद्दल. तर फायनल जे आहे किंवा फायनल जे रिझल्ट आहे अबाउट द मिनिंग ऑफ सायकोलॉजी इज स्टडी ऑफ बिहेवियर, जो विल्हेल्म वुंड यांनी दिलेला आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे मिनिंग ऑफ बिहेवियर. मिनिंग ऑफ बिहेवियर म्हणजे द सायकोलॉजी इज अन स्टडी ऑफ बिहेवियर, बट बिहेवियरमध्ये परत वेगवेगळ्या मेजर 3 कॅटेगरीज किंवा मेजर 3 ॲक्टिव्हिटीज येतात. तर यामध्ये मोटर और कोनेटिव्ह. तर मोटर म्हणजे ज्या ॲक्टिव्हिटीमध्ये किंवा ज्या ह्याच्यामध्ये आपल्याला जॉईंट्स मसल्स याचा उपयोग होतो त्याला आपण मोटर आणि कोनेटिव्ह ॲक्टिव्हिटी म्हणतो, जस्ट लाईक वॉकिंग, स्विमिंग, डान्सिंग. त्याच्यानंतर कोग्निटिव्ह ॲक्टिव्हिटी. कोग्निटिव्ह ॲक्टिव्हिटीज म्हणजेच मेंटल ॲबिलिटी. तर यामध्ये थिंकिंग, रिझनिंग आणि इमेजिंग येतं. त्याच्यानंतर अफेक्टिव्ह ॲक्टिव्हिटी. अफेक्टिव्ह ॲक्टिव्हिटीमध्ये सगळे इमोशन्स येतात, ज्यात फिलिंग, हॅपी, सॅड, ॲंग्री, जेलसी एक्सेट्रा. नेक्स्ट आपण बघितलेलं आहे ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी. सो ब्रांचेस ऑफ सायकोलॉजी इज डिवायडेड इंटू द मेजर 2 कॅटेगरीज. सो फर्स्ट कॅटेगरी इज प्युअर सायकोलॉजी अँड another category is applied psychology. Then we see the most important part of this topic, which is importance of psychology in nursing किंवा relevance of psychology in nursing. तर पहिलं रिलेव्हन्स आहे टू अंडरस्टँड हर ओन सेल्फ. त्याच्यानंतर टू रेकग्नाइज ॲबनॉर्मल बिहेवियर, टू अंडरस्टँड अदर पीपल, टू प्रोव्हाइड क्वालिटी केअर टू द पेशंट, हेल्प फॉर इफेक्टिव्ह स्टडिंग, to identify necessities of the client regarding changing surrounding, to help patient to adjust in situation, to understand the patient and readjustment. So introduction of psychology हा टॉपिक इथं संपलेला आहे. and thank you.